आज ना नाश्त्यासाठी मस्त असा खमण ढोकळा बनवलेला. त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करतेच. पण ना सकाळी बाहेर वातावरण बघितलं, इतकं ढगाळलेलं होतं की असं वाटत होतं की आज सकाळीच पाऊस पडेल, पण असं अजिबात झालं नाही. उलटं खूप गरम वाढलेलं. सकाळी कोणत्या तरी पाणी पिऊन माझ्या दिवसाची सुरुवात होत असते, तर आज मी बडीशोपचं पाणी पिऊन दिवसाची सुरुवात केली. रात्री राजमासुद्धा भिजायला घातलेला होता, तो कुकरमध्ये आता शिजायला ठेवणार होती. आणि पटकन अशी मी फ्रेश होऊन आल्यानंतर पटकन लगेचच कणिक मळून घेतली आणि आता ढोकळ्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. तर इथं मी चण्याचं पीठ जे आहे ते नेहमी चाळून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, 2 चमचे रवा टाकलेला आहे, चिमूटभर हळद, अर्धी वाटी दही, 1 चमचा साखर टाकली होती आणि सगळं मिश्रण हे एकाच दिशेने फिरवत जायचं आहे. नंतर त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि अशी कन्सिस्टन्सी बॅटरची असली पाहिजे. तोपर्यंत मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं. आता शेवटी याच्यामध्ये आपल्याला इनो टाकायचं आहे आणि इनो ॲक्टिवेट होण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि पुन्हा फटाफट एकाच दिशेने सगळं बॅटरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. नंतर एक भांडं घ्यायचं, भांड्याला तेल लावून घ्यायचं आणि नंतर हे सगळं बॅटर ओतून ठेवायचं. पाणी गरम झालं की त्याच्यामध्ये भांडं ठेवून घ्यायचं. मोठ्या गॅसवरती 10 मिनटं आणि बारीक गॅसवरती 5 मिनटं शिजून घ्यायचं आहे. आणि या ढगाळ वातावरणामुळे इतकी गरमी वाढलेली की सतत घाम सुरू होता. शेवटी वैतागून मी नॅपकिन जवळ ठेवला, तेव्हा कुठे हा उरलेला मी स्वयंपाक करू शकले. थोडा थंड व्हायला ठेवला होता, तोपर्यंत पटकन चपात्या करून घेतला आणि नंतर तो काढून घेतला आणि त्याला तडक्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे तेल, जिरी, मोहरी, हिंग, कढीपत्ता टाकायचा आणि नंतर थोडं साखरेचं पाणी आहे ते त्याच्यावरती टाकायचं, म्हणजे ढोकळा तयार होतो. जायला उशीर झालेला आणि मला भाजी पटकन थंड करायची होती, म्हणून त्याला असं पाण्यामध्ये डब्बा ठेवलेला. नंतर राहुलना बाय केला आणि माझा चहा एन्जॉय केला. बाय.